क्रिया अपूर्ण दाखविणार आहे। मग लक्षात घ्यायचं क्रिया अपूर्ण आहे, मग त्याच्यासाठी क्रिया अपूर्ण आहे तो कोण्या काळामध्ये, भविष्यकाळामध्ये आहे, त्याच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद मदत करणार आहे। फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण, या ठिकाणी जे उदाहरण आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। ओके, मी फक्त यामध्ये तुम्हाला जो मूळ ढाचा आहे त्याच्याबद्दल माहिती देईल। जसं की करीत असेल, गात असेल, सोडवीत असेल। मग कर, गा, सोड हे काय आहेत, क्रियावाचक शब्द आहेत, मूळ धातू आहेत। याला प्रत्यय लागला त, प्रत्यय त लागल्यानंतर क्रिया पूर्ण झालेली आहे का, नाही, क्रिया ही अपूर्ण आहे। करीत, गात, सोडवीत हे काय आहेत, क्रिया अपूर्ण दाखवित आहेत। मग या क्रियेला पूर्ण करण्यासाठी हे धातू हे हेल्पिंग वर्ब मदत करत आहेत या धातू साधिताला। असेन, असेल,